ठेवलेली की नाही ही उडदाच्या डाळीची बरणी मला काढायची होती, कारण उपीटमध्ये की नाही मला उडदाची डाळ काढायची होती, टाकायची होती ह्यासाठी. वरून काढता की नाही टोपण थोडंसं सैल होतं. डाळ बघा कशी सांडलेली. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल. तर कधी आजचा व्लॉग आपण नाश्त्यापासून सुरुवात करतोय. तर चला पहिल्यांदा कधी नाश्ता करून घेऊया. इथं मी रव्याचं उपीट करणार. आमच्याकडे कोल्हापूरच्या भागात कधी उपीट म्हणतात, काही ठिकाणी कधी हा बघा रवा घेतलेला आहे. रवा शक्यतो कधी मोजूनच घ्यायचा, म्हणजे पाण्याचा पण आपल्याला अंदाज येतोय आणि व्यवस्थित बिघडत नाही. त्यामुळं म्हणजे जितका रवा घेईल त्याने त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायला बरं पडतंय गरम करत. तर त्या बाजूला मी अगोदरच पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तर मी काय सांगत होते, आमच्या 1.5 वाटी मी रवा घेणार आहे, 3 वाटी मी तिकडे पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तुमच्याकडे बोलत बोलत तर मी परत रव्याच्या बरणीचं टोपण लावलं आणि परत ठेवून दिले आणि त्यानंतर लक्षात आलं आमच्या कोल्हापूरच्या भागात कणी ह्याला उपीट म्हणतात. काही ठिकाणी उपमा पण तुमच्याकडे म्हणत असतील, पण आमच्याकडे कणी उपीट म्हणतात. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं चिरून घेतलेलं आहे. आता चला आपल्या नाश्त्याला सुरुवात करते. नाश्ता करते त्यानंतर तुम्हाला दाखवते. इकडे बघा आपलं उपीट तयार झालेलं आहे आणि ही डाळ अजून पडलेली आहे, ती थोडीशी कधी अजून साफसफाई करायची आहे. म्हटलं उपीट पहिल्यांदा तयार करते आणि त्यानंतर पण ते पुसून घेते. त्यानंतर ह्या बाजूला चहा पण ठेवलेला आहे. चला तर 1-2 मिनिट कधी उपीट असंच वाफ येऊ द्यायचं, म्हणजे आपला नाश्ता तयार झाला. चला तर चहा झालेला आहे, नाश्ता झालेला आहे, त्यासोबतच मी चहा नाश्त्याचे भांडी पण आवरून घेतलेली. आता वाजलेले 10 आणि आता जेवणाला सुरुवात करूया. जेवण करता करता थोडंसं कधी नाही म्हटलं तरी जिकडे तिकडे पसारा पडलेलाच असते, तर जेवण करत करत मी ते पण आवरून घेते. तर इथे परवा दिवशी रात्री वांगी आणली होती, तर त्याची मी आज वांग्याची भाजी करणार आहे थोडासा मसाला घालून. हे पूर्ण भरून नाही करणार, कारण एकदम छोटी नाही ती, मध्यम आकाराची, त्यामुळे ह्याच्याकडे 2 भाग करणार आहे. अर्धा भाग आणि अर्ध्या भागाचं असं 3 काप करणार आहे, भेगा पाडणार आहे. आणि त्यानंतर मसाला घालून कधी हे याला डाग पण पडलेले आहेत. पावसाळ्यात जरा जरी 2 दिवस राहिले की नाही तरी असं व्हायला होते. तर मसाला घालणार आहे, त्यानंतर अशी भाजी करणार आहे. वांग्याचा मसाला भाजून झालेला गार होऊ तोपर्यंत आपण कुकर लावून घेतल्या. इथं मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे, कारण वरण मी आज बिना फोडणीचं करणार आहे. त्यामुळे त्यातच मी हिरव्या मिरच्या टाकणार आहे. ते टोमॅटो एक चिरलेला टाकायचा. त्याचं पाणी घालूया. थोडं पाणी घालायचं. त्यानंतर हळद टाकूया. त्यानंतर थोडंसं कधी हिंग टाकायचं. अजून एक विसरलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ पण कधी आता डाळ शिजवतानाच घालायचं, म्हणजे चांगली चव येते वरणाला. तर मी झाकण लावते, शिजवताना पलीकडल्या गॅसवर ठेवून देते. इकडे माझं डाळीचं कुकर पण झालेलं आहे. इकडे बघा भाजी पण टाकलेली आहे. वांग्याची भाजी मी शिजत टाकलेली आहे. त्यावर झाकण ठेवते. गॅस मोठाच आहे, एक उकळी येऊ दे, त्यानंतर बारीक गॅसवर मी ही भाजी शिजवून घेणार आहे. तर हे बघा ह्या टेबलावर काय काय पडलेलं आहे. ह्या भाजलेल्या शेंगा इथे असेच पडलेले आहे, त्यामुळे ह्याचं फोडून मी शेंगदाण्याचं कूट करणार आहे, म्हणजे भाजीला बरं. त्यानंतर कधी शुक्रवारी पूजा होती, शुक्रवारी उपवास होता, त्यावेळी वरीचे तांदूळ आणलेले थोडंसं केलेलं, थोडंसं इथंच कधी टेबलावर ठेवून दिलेलं आहे. आणि आणखीन रिकामीच पिशवी आहे, त्यात पण शेंगदाणा आहेत. हे सफरचंद, ही नीलची शाळेच्या डब्याची बॅग, आज का रविवार असल्यामुळं सुट्टी, इथे घासून ठेवलेलं आहे त्याचा डबा. इथं बेसन पीठ रात्री विकत आणलं होतं, थोडंसं घरातलं संपलेलं म्हणून, तर हे थोडंसं वापरलं आणि थोडं शिल्लक आहे ते आता भरून ठेवते. तर ह्या टेबलावरचा थोडासा कधी पसारा पहिल्यांदा आवरून घेऊया. हे काय मी इथं टेबलवरच ठेवते. आणि जे सफरचंद पण
त्यानंतर हे बाकीचा काढलेलं आहे. आता हे कणी थोडंसं ओल्या कपड्यानं पुसून घेते. ओल्या कपड्यानं म्हणजे हे क्लीनर लावून पुसून घेते. आपला टेबल आता मस्तपैकी तयार झालेलं आहे. मस्तपैकी आपली मसाल्यातली भाजी तयार झालेली आहे. आता गॅस बंद केला. तिथे वरण ठेवलेलं आहे. इकडे कणी चपातीला पीठ मळून ठेवलेलं आहे. मी वरणाला उकळी आहे तरी पण मी कणी 2-4 मिनिट असंच कणी हे शिजवून घेणार आहे. त्यानंतर गॅस बंद करणार आहे. तिकडे कधी फ्रीजवर पण काय काय ठेवलेलं आहे ते आपण पसारा करा. ते काजू बदाम असतात की नाही त्याचे कधी असे तुकडे करून कधी नीलचे बाबा असं ठेवतात. म्हणजे डब्यावरून असं कधी लागेल का मोठं खाल्लं कधी खारीक बदाम काजू असतात आणि बेदाणे. खारीक का फोडून तुकडे करतात आणि बदाम काजू बेदाणे कधी असे अख्खेच ठेवतात. म्हणजे पोरांना जसं पाहिजे तसं ते खाऊ शकतात. पण ते हा रेडिओ कधी पहिला हा फ्रीज इकडे होता. हा टेबल कधी ह्या बाजूला होता. त्यावेळी हा रेडिओ मी तिथं ठेवलेला सकाळचं लावायला होत होतं. पण आता फ्रीज इकडे ठेवल्यापासून कधी एकदा पण लावलं होत नाही. तर मी हे पुसून कधी फ्रीजवरच ठेवणार आहे. परत बरेचसे मला आयांच्या गोळ्या आणल्या आदित्य मी एकदा त्या 2दा फक्त खाणं झालं. त्यानंतर जसं बॉक्स पडून येत नाही तसं भरलेलं आहे. आजपासून खायला सुरुवात केली. न्यूजपेपर कडे हांतरून ठेवूया. ह्याचा कवर मी ऑनलाईन मागवला होता पण त्याचे जे कप्पे होते असतात नाही साईडला तर ते सगळे मी फाटले आणि ते कवर पण खराब झालाय. आपण हा न्यूजपेपर हांतरून ठेवूया. आणि बोर्नविटाचा डबा रिकामा झाला की नाही ह्यात आपण सुट्टे पैसे ठेवूया. म्हणजे दूध आणायला आमच्याकडे कसं डेअरीतनं दूध आणतात त्यामुळे सुट्टे पैसे लागतात. वरचे जे 6 रुपये 9 रुपये असे असतात तुम्ही ते सुट्टे न्यायला लागतात. त्यामुळे तुम्ही चिल्लर पैसे लागतात. तुम्ही असे नीलच्या बाबांच्या खिशात रोज असतात की नाही तर असे मी वेगवेगळी नाणी करून ठेवलेले आहेत. 5ची नाणी 1ची नाणी त्यानंतर 10 रुपयाची आहेत. 2 रुपयाची असे हे कधी 100-100 रुपयाचे असं हे वेगवेगळं करून ठेवलेलं आहे. आता हे कधी घ्या बोर्नविटाच्या बरणीत घालून 20ची नाणी 10ची ही 5-5ची येते. 4, 5, 6, 7, 8, 50. ही 2 रुपयाची नाणी. त्यातून अजून 5-5ची त्याच्याकडे पसंत आपण म्हणजे ह्याला असंच की नाही हात घालून नाही करायला. ते ह्या उभ्या डब्यात कधी हात पण नाही जाणार. सगळं खाली प्रत्येक वेळी काढायचं. असे थोडेसे ठेवूयात. हे असेच की फ्रीजच्या कप्प्यात असंच फ्रीजच्या कप्प्यात ठेवते दरवाज्यात. म्हणजे असंच घ्यायला बरं पडतं दूध आणायला जाताना. आणि बाकीचे कधी अशी परत बांधून ठेवते. म्हणजे तुम्ही किराणा मालाच्या दुकानदाराला दिलं की नाही तिथं घेतात असे सुट्टे पैसे. त्यांना चिल्लर पैसे लागतात की नाही तर ते घेतात. चला तर एक तर हे बघा आपल्या फ्रीजवरचा पण कचरा आपण काढलेला आहे. हे सुट्टे पैसे थोडेसे ठेवलेले ते पलीकडल्या काकूला सुट्टे पैसे पाहिजे म्हणून. नंतर रेडिओ आणि इथं औषधं फक्त एवढंच ठेवले. बाकी सगळं रिकाम केलेलं आहे. चला किचनमधल्या तरी साहित्याचं थोडंसं आवरावर केलेलं आहे. आणि असं अजून चपात्या बनवायच्या. पीठ मळून ठेवलेलं आहे. चपात्या फक्त करायच्या म्हणजे जेवण पण आपलं झालेलं आहे. चला यासोबतच आजचा ब्लॉग पण इथेच बंद करूया. पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.